बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। वापस लो बिल वापस लो। वक्फ सुधारणा विधेयक वापस घेत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार। बीडच्या साखळी आंदोलनातून मुस्लिम समाजाचा इशारा। वापस लो वक्फ सुधारणा कायदा वापस लो, नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी अशा जोरदार घोषणा देत मुस्लिम समाजासह उपस्थित सर्व धर्मीय नागरिकांनी वक्फ सुधारणा कायद्याविरुद्ध एकीची वज्रमूठ आवळत सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे। वक्फ सुधारणा विधेयक मागे घेत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा इशारा ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड उलेमा कौन्सिल यांच्या नेतृत्वाखाली बीडच्या मुस्लिम धर्मगुरू आणि समाज बांधवांनी दिला आहे। बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण मल्टीपर्पज ग्राउंड या ठिकाणी बुधवारी ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड उलेमा कौन्सिल बीड यांच्या वतीने वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मानवी साखळी आंदोलन करण्यात आले। हातात वक्फ बिल वापस लो अशा घोषवाक्यांचं फलक, कपाळावर काळ्या पट्ट्या बांधून हजारो मुस्लिम समाज बांधव आणि अन्य धर्मीय नागरिकांनी देखील सायंकाळी 5 ते 6 या वेळेत एकत्रित येऊन मानवी साखळीद्वारे वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन केले। यावेळी मुफ्ती आरिफ साहब म्हणाले, आमची लढाई हक्कासाठी सुरू आहे। ही लढाई एका व्यक्ती विरुद्ध नाही, एखाद्या समुदायाच्या विरोधात नाही, तर ही लढाई सरकार विरुद्ध आहे। देशातील नागरिक म्हणून आम्हाला अधिकार आहे आणि त्याच अधिकारातून आम्ही वक्फ सुधारणा विधेयकास विरोध करीत आहोत। मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने सुरू असलेली ही लढाई वक्फ सुधारणा विधेयक वापस घेईपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत सुरूच राहील असा निर्धार त्यांनी केला आहे। तर मुफ्ती मोहिउद्दीन यांनी आंदोलनकर्त्यांना वक्फ बिलाचे परिणाम आणि त्यातील तरतुदी यांविषयी मार्गदर्शन केले। या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारने वक्फ बोर्ड संदर्भातील नवे विधेयक मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। मानवी साखळी आंदोलनात सर्व धर्मीय नागरिकांनी सहभाग घेतला होता। यावेळी मुफ्ती आरिफ साहब, मुफ्ती मैनुद्दीन कासमी, मौलाना अब्दुल रहीम, मौलाना हाफिज जाकीर, मौलाना अखिल, शफीक हाशमी, मौलाना अब्दुल बाकी, मुफ्ती सावेद, मौलाना अमीन, मौलाना साबिर, मुफ्ती गय्यास, मुफ्ती युनुस यांच्यासह बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर, माजी सय्यद सलीम, बीबी जाधव, रवींद्र दळवी, अशोक हिंगे, झुंजार धांडे, गणेश वरेकर, ॲडव्होकेट शफीक भाऊ, नितीन जयभाई, मोईन मास्टर, फारुख पटेल, खुर्शीद आलम आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। वक्त को ये बताने के लिए काफी है कि मुसलमान बेदार हो चुका है। मुसलमान अपने हुकूक की लड़ाई के लिए जिंदा और जावेद है। मुसलमान अपने हक की लड़ाई के लिए इंशाअल्लाह अजीज किसी किस्म की कोई पॉलिसी पर, किसी कमजोरी पर कभी समझौता नहीं करेगा, बल्कि जहां जहां पर चाहे इस्लाम के खिलाफ कोई बिल पास हो जाए, चाहे वक्फ के खिलाफ जैसे अभी जो बिल पास हुआ है, मुसलमान इसको किसी कीमत पर बर्दाश्त नहीं करेगा। हम आज इस प्लेटफॉर्म से हुकूमत वक्त तक ये पैगाम पहुंचाना चाहते हैं कि मुसलमानों को आज इस वक्त में जिन जिन हालात से दो चार किया गया है, हम सब मजबूर हैं। हम मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के हमारे तमाम जिम्मेदारान की हिदायत पर बिल्कुल पुरअमन तरीके से हर इलाके में इंशाअल्लाह अपनी लड़ाई को जारी रखेंगे। और ये लड़ाई इसलिए भी जरूरी है कि हमें अपने हक के लिए किसी से भीख मांगने की जरूरत नहीं है, बल्कि हमें अपने हुकूक को छीन कर लेना आता है और हम इंशाअल्लाह छीन कर अपने हुकूक को लेने वाले बनेंगे। उठा सर यूं गर्दन डालने से कुछ नहीं होगा। उठा सर यूं गर्दन डालने से कुछ नहीं होगा। उठा सर यूं गर्दन डालने से कुछ नहीं होगा। कटी लाशों पर कपड़ा डालने से कुछ नहीं होगा। परिंदों जाओ समंदर से अपना हक छीनो, परिंदों जाओ समंदर से अपना हक छीनो। घड़ा खाली है, कंकर डालने से कुछ नहीं होगा। घूसखोरी कर जाए, ये हमारे हुकूक है। मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तकरीबन 1973 में इसका इनेकाद अमल में आया है। हजरत मौलाना कारी तैयब साहब मुअज्जिम दारुल देवबंद इसके पहले सदर रहे हैं। हजरत मौलाना मिन्नतुल्लाह रहमानी की इसमें कोशिशें रही है। इसी के सिलसिले की एक कड़ी शाबानो केस है। मुसलमानों को मालूम होना चाहिए कि शाबानो केस क्या है।
یہ اسلام میں مداخلت کی ایک سازش تھی, ایک کوشش تھی. مسلم پرسنل لا بورڈ نے پوری امت میں بیداری پیدا کی, ملک کے گوشے کوشے میں پہنچے, جلسوں کا انعقاد کیا, امت کو جگایا کہ دیکھو اسلام میں دخل اندازی کی کوششیں ہو رہی ہے, تم جاگ جاؤ, کب تک خواب غفلت میں سوتے رہو گے. ایک وقت آیا اللہ کے فضل و کرم سے یہ جو بل پاس ہوا تھا انہیں واپس لینا پڑا. آج ہم اس میدان میں اسی مسلم پرسنل لا بورڈ کی آواز پر جمع ہے. انشاءاللہ ہم آج وہی تحریک چلائیں گے, ملک کے گوشے گوشے میں جائیں گے, کونے کونے میں پھیلے ہوئے لوگوں کو جگائیں گے کہ ملک کے لوگ اقتدار کے نشے میں چور ہو کر جو اسلام میں مداخلت کی کوشش کر رہے ہیں, انشاءاللہ العزیز آج پھر ہم انہیں مجبور کریں گے کہ یہ بل واپس لیا جائے. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.